भोंदूबाबा अशोक खरातची आज पोलीस कोठडी संपणार। खरातला आज न्यायालयात हजर केलं जाणार। पोलीस पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता। उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधात अविश्वास प्रस्ताव। सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश होणार। सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप। 2026 पर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर नसतील। संजय राऊतांच्या विधानाने चर्चा नव्हता। रात्री उशिरा वर्षावर फडणवीस शिंदेंमध्ये मंथन। सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली। जय महाराष्ट्राच्या सूत्रांची माहिती। आज विधान परिषदेतल्या 9 आमदारांचा निरोप समारंभ। सभापती राम शिंदेंची माहिती। 2011 नंतर 2027 मध्ये होणार जनगणना। 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान पार पडणार जनगणनेचा पहिला टप्पा। तर जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी 2027 मध्ये घेतला जाणार। पीएम मोदींनी अमेरिकेविरुद्ध एक शब्दही उच्चारला नाही। ते 100% ट्रम्पच्या नियंत्रणाखाली। राहुल गांधींचा जोरदार हल्ला। रुपया पहिल्यांदा 94 पार। महागाईचा होणार डबल बार। डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर। प्रयागराजमध्ये कोल्ड स्टोरेज कोसळलं। 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। ढिगाऱ्याखालून 17 लोकांना बाहेर काढलं। देशभरातल्या हवामानात वेगानं बदल। कुठे पाऊस, कुठे बर्फवृष्टी तर कुठे कडक उन्हाळा। राजस्थानच्या बालोत्रामध्ये गारपीट तर यूपीत पाऊस। फ्रान्सचे माजी पंतप्रधान जोसेफिन कालवश वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विठ्ठलाच्या पूजेसाठी आता ऑनलाईन नोंदणी। 1 एप्रिल ते 31 जुलै कालावधीतल्या विविध पूजांच्या ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू होणार। उद्यापासून अधिकृत संकेतस्थळावर सेवा उपलब्ध होणार।